आता समजलं तुम्ही एवढे कॉन्फिडंट आहात ते का. म्हणजे हायवे, मेट्रो ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही आधीच काढून ठेवली. हो, बिझनेसमध्ये या गोष्टी कराव्या लागतात. मग डिमोलेशन कधी सुरू करायचं? डेमॉलिशन लवकरात लवकर सुरू करा. आणि या प्रोजेक्टशी रिलेटेड तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, डाऊट्स असेल तर तुम्ही अजितशी बोलू शकता. या अख्ख्या प्रोजेक्टचं कारभार, जबाबदारी मी अजितला दिली. ओके सर. मी येस येस सदर्वा, येस आय विल टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. खरंच टाइमलाईन मेंटेन होईल आणि क्वालिटीमध्ये काहीच कॉम्प्रोमाइज होणार नाही. यू जस्ट डोंट वरी. या गुड. तुम्ही सुद्धा कामाला लागा. ठीक आहे सर. या अथर्वला अचानक ही अवदसा सुचलीच कशी? एवढं सगळं प्लॅनिंग करतोय, कॉन्ट्रॅक्टरला बोलवलंय, म्हणजे नक्कीच हा ही जागा पाडेल. नाही नाही, जरी वास्तू नष्ट झाली तर माझं सगळं जगच उद्ध्वस्त होईल. की द्याल ना? माया, मी तुला कॅश देते. हा, कॅश देते, पण मुद्द्याचं बोल. बोल. हा, मला तुम्हाला सांगायचं होतं की अथर्व आणि मीरा, अहो मॅडम जसं दिसतं तसं नाहीये. त्या दोघांमध्ये ना आजकाल खूप भांडणं होतात. म्हणजे अशी साधी सुधी भांडणं नाही, एकदम डेंजर हाय लेवल भांडणं होतात. म्हणजे सगळ्यांसमोर असताना असे छान गुलुगुलू वागतात, पण मॅडम मी तुम्हाला सांगते, अहो मी स्वतःच्या डोळ्याने पाहिले, इतके भांडतात ना ते. मी तुम्हाला सांगते त्यांचा डिवॉर्सच होणार आहे. माया, तू ना काहीतरी चुकीचं ऐकलंय, चुकीचं बघितलंयस तू. मीराने वेदाचा जीव वाचवला होता, त्यामुळे अथर्व तिला कधीच डिवोर्स देणार नाही. मी खरं सांगते. तुला वेड लागलाय का? तू अथर्वला ओळखत नाहीस? हा, मला असं वाटलं होतं काहीतरी महत्वाची माहिती देशील, फालतू बातमी घेऊन आलीस तू. ओ माय गॉड, ओ माय गॉड, काय काय झालं आता? मला काहीतरी बोलायचं होतं आणि काहीतरी वेगळंच निघालं माझ्या तोंडातून. नाही नाही, समथिंग इज रॉंग, समथिंग इज रॉंग. मला जे बोलायचं होतं ते मी बोलू का शकले नाही? नाही, हे नॉर्मल नाही आहे, हे नॉर्मल नाही आहे. मीरा, मी तुला म्हणाले होते ना, हिच्यावर फार विश्वास ठेवून चालणार नाही. का ग? काय झालं? ही माया आपल्या सोबत राहून मंजिरीसाठी काम करतेय. काय? खरंच? हो, ही आत्या त्या मंजिरीला अथर्वनबद्दल सांगायला गेली होती आणि त्या बदल्यात तिच्याकडनं पैसे घेणार होती. पण हिला अथर्वनबद्दल कळलं कसं, खात्री कशी पटली हे मला कळत नाहीये. कसली खात्री? मीरा, तू, नर्मदा आत्या, माया, तुम्ही किचनमध्ये बोलत होता आणि तेव्हा अनावधानाने तू अथर्वनचं नाव घेणार होतीस आणि मी तुला थांबवलं, आठवतंय तुला? तेव्हाच मायाला तुझ्यावर संशय आला हे नक्की. पण अथर्व आपल्या बाजूला आहे याचीला खात्री कशी पटली हे कळत नाहीये मला. तिने मंजिरीला काही सांगितलं तर नाही ना? नाही, ती गेली होती सांगायला, पण मी योग्य वेळी पोहोचले आणि तिला थांबवलं. पण मीरा, यावेळी थोडक्यात वाचलोय आपण. जरा जरी चूक झाली असती ना तर हे सगळं अथर्वनच्या जीवावर बेतलं असतं. त्या नागिणीवर विश्वासच ठेवायला नको होता. आपण नर्मदा आत्याला सांगूया का? ते बरोबर हँडल करतील तिला. नाही, आणि नर्मदा आत्या सुद्धा जर त्यांच्या सामील असतील तर? मीरा, ह्या सिच्युएशन मध्ये आपण कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही. अगं पण मग काय करायचं आपण? आपण नर्मदा आत्या आणि माया या दोघींनाही चुकीच्या दिशेला वळवूया. म्हणजे त्यांच्यापर्यंत सतत चुकीची माहिती पोहोचवूया. जी ही माहिती मंजिरीपर्यंत पोहोचली जरी आणि काही झालं जरी तरी ते त्यांच्या संघाशी येईल.
बरोबर आहे ताई तुझं. आपण असंच करूया. आणखीन एक महत्वाची गोष्ट घडणार आहे आज. आउट हाऊस तोडणार हे ऐकल्यावर मंजिरीची काय रिॲक्शन आहे ना, हेच मला बघायचंय. आई, हा निर्णय फायनल आहे. खरं तर खूप आधी हा निर्णय घ्यायला हवा होता. तसंही त्या जागेशी फक्त वाईट आठवणी जोडलेल्या आहेत. सो तो आउट हाऊस ठेवण्यापेक्षा तो पाडून तिकडे रिडेव्हलपमेंट झालेलं बरं आहे. आपल्याला प्रॉफिट सुद्धा होईल. अथर्व, तू उद्यापासून अजितला हे काम करायला सांगितलंयस ना? हो आत्या, या सगळ्या प्रोजेक्टची जबाबदारी मी अजितला दिली. तू एवढी मोठी जबाबदारी त्याच्यावर टाकली आहेस, मला खरंच खूप बरं वाटलंय. थँक्यू. अथर्व, आता एवढी इन्व्हेस्टमेंट करायची काही गरज आहे का बाळा? काही जास्त मोठी इन्व्हेस्टमेंट नाही आहे, खूप बेसिक आहे. आणि त्याचंही आपल्याला नंतर जाऊन प्रॉफिट होईलच. हो, पण प्रत्येक वेळेला प्रॉफिटच महत्वाचा असतो असं नाही ना? आई, तुझ्या हातात जे डिझाईन्स आहेत त्यात तुला काही चेंजेस हवे असतील तर तू सांगू शकतेस. अदरवाईज आउट हाऊस पाडायचं आहे, हा निर्णय फायनल आहे.